मॅडम, सोनोग्राफीमध्ये बाळाचं वेट ॲव्हरेजपेक्षा कमी दाखवत आहे. त्यामुळे बाळाच्या हेल्थवर किंवा ग्रोथवर काही परिणाम होतो का? आता प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं वजन ॲव्हरेज म्हणजे काय? तर ॲव्हरेज असं काही नाहीये. आपण नेहमी रिपोर्ट हा पर्सेंटेजमध्ये देतो किंवा पर्सेंटाईलमध्ये देतो. तर सोनोग्राफीमध्ये साधारणतः जर 10% वरती असतील मेजरमेंट्स तर ओके ॲक्सेप्टेड असतं विथ डॉपलर नॉर्मल. म्हणजे साधारणतः तुम्ही सपोज 5व्या महिन्याची सोनोग्राफीला आलात आणि तेव्हा पॅरामीटर्स 15 सेंटाईल 20 सेंटाईल असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की थोडंसं छोटं बेबी आहे किंवा ॲव्हरेज बेबी आहे असं म्हणू शकतो. पण हेच जर पॅरामीटर 10% पेक्षा खाली असतील तर 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी काळजी करण्याचं कारण आहे. कारण पुढे जाऊन ग्रोथ ह्याच लेवलला मेंटेन राहू शकते किंवा अजून कमी होऊ शकते म्हणून. पण जर 5व्या महिन्यात जर ग्रोथ कमी असेल तर त्याची कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. म्हणजे इन्फेक्शन असू शकतं, जेनेटिक कारण असू शकतं किंवा प्लासेंटल इन्सफिशियन्सीमुळे पण वाढ कमी असू शकते. जर 5व्या महिन्यामध्ये वजन ॲव्हरेजपेक्षा कमी म्हणजे 10 सेंटाईलपेक्षा कमी असेल तर थोडंसं काळजी करण्यासारखं आणि इन्व्हेस्टिगेट करण्याची गरज आहे. पण हेच जर ॲव्हरेज वजन साधारणतः 7व्या-8व्या महिन्यामध्ये असेल तर त्याची कारणं वेगळी असतात आणि हेच जर 9व्या महिन्यामध्ये असेल तर त्याची कारणं वेगळी असतात, आउटकम वेगळं असतं. जर हे 7व्या-8व्या म्हणजे साधारणतः 28 टू 32 वीक्समध्ये झालं तर त्याला आपण अर्ली ऑनसेट फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन म्हणतो. पण जर फक्त वेट हे बाळाचं 10 सेंटाईलपेक्षा कमी असेल आणि कलर डॉपलर जर नॉर्मल असेल तर आपण ह्याला साधारणतः स्मॉल फॉर जेस्टेशनल एज म्हणजे की जी बाळं जेनेटिकली पोटेन्शियलीच कमी आहेत, वजनाने कमी असणार आहेत. त्यांचं जेनेटिक मेकॅनिझमच तसं बनलेलं आहे. पण याच्यासोबत जर डॉपलर पण ॲबनॉर्मल असतील तर मग मात्र आपण त्याला फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन असं म्हणतो. त्यामुळे ॲव्हरेज असं नाही, प्रॉपर पर्सेंटेज परत सोबत डॉपलर झालेला आहे की नाही ह्या दोघांचं इंटरप्रिटेशन म्हणजे फायनल इम्प्रेशन असतं की त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतात. एक तर स्मॉल फॉर जेस्टेशनल किंवा फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन. जर स्मॉल फॉर जेस्टेशनल एज असेल तर फार काळजी करण्यासारखं नाहीये. त्यांचं आउटकम बऱ्यापैकी चांगलं निघतं. फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन जर असेल तर त्यांची डिलिव्हरी कोणत्या एजला होते त्याच्यावर बरंचसं आउटकम डिपेंड राहतं.